प्रतिक्रिया दाखवल्या जातात असा बहुधा एकमेव कार्यक्रम म्हणजे झिरो आवर आहे। आणि आता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत। आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आज आपल्यासोबत आहेत स्वतः मनोज जरांगे पाटील, जे मराठा क्रांती सगळ्या आरक्षणाच्या मागण्यांचे आणि सगळ्याचे प्रवर्तक आहेत, प्रमुख चेहरा आहेत। जरांगे पाटीलजी, तुमचं स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये। माझा पहिला थेट प्रश्न आहे तुम्हाला, छगन भुजबळांना मंत्री करणं सगळ्या पार्श्वभूमीच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर याच्याकडे आपण कसं पाहता? आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, बघायला काय आहे, त्याला काय मंत्रीपद दिलं काय नाही दिलं काय आम्हाला कारण इथून पाठीमागे तो मंत्री होता आणि आता हे झालं त्यामुळं काय त्यात विशेष वाटत नाही आणि आम्ही त्याच्या मंत्रिपदाला महत्व देत नाही। त्याला काय महत्व देण्यासारखं मंत्रिपदच नाही, कारण त्याला जर तो मासलेकर म्हणते काही मीडियावाले असं म्हणते समजा वेगळं वेगळं नाव देते, ते जर असतं पहिल्या खरीच झालं असतं। आता काय ते गोष्ट खरखरच टाक दिले त्याला आणि काय त्याचं काय खरं राहिलं म्हातारपणा लेकरू झाले काय रुकतच नाही बरं काय सर त्याच्यापासून काय फायदा व्हायचा, काय सरकार करू बघतंय नेमकं त्याला काय ओबीसीची नाराजी दूर व्हायचा पण होणारच नाही, कारण त्याला घेतल्यामुळे उलट ओबीसीची नाराजी वाढणार आहे। आणि नवीन खूप मातांवर येत ना विचारचे एरिया त्याच्यापेक्षा त्यांना घेतलं असतं तर ओबीसीच्या काही चांगलं वातावरण निर्माण झालं असतं। पुन्हा तेच ते जो जाती तेढ निर्माण करतो, जाती जाती भांडणं लावतो, ओबीसी मराठ्यात भांडणं लावायचा मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी पूर्ण घेतलेला आणि याचा फटका फडणवीस साहेबांनाही बसलेला आहे आणि अजितदादालाही बसलेला आहे त्याचा फटका, कारण त्याच्यामुळे काही सार्वसार्व होईल बळ मिळत असं काही वाटत नाही कारण त्यांनी आरक्षणाला विरोध करल, आमच्या आंदोलनाच्या पुढे आंदोलन थांबून बसतील, जे त्याचे काळे आहेत ना हे समस्त ओबीसींनाही कळते ते गोरगरीब ओबीसींना काय मिळालंय काय नाही मिळालं त्याच्यापासून हेही गोरगरीब ओबीसीला चांगलं करतं। राजकीय फायदा उचलण्यासाठी तो ओबीसीचा नेता म्हणतो, पण जाऊ दे त्यांनी म्हातारपणाला व्हायना म्हणा त्यांनी हातपाय पडून काही करून कुठाने करून घेतले, पण याचा एकच सरळ उद्देश असावा सरकारचा की आता जिल्हा परिषदेत, पंचायत समित्यात आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत याच्यात याचा वापर करायचा। एवढ्यासाठी फक्त आता हे बोंबल तर इकडे तिकडे परिषदा घेते कुंकडे हिंडत त्याचं म्हणले असते बोंबलने त्याच्या ते फडणवीस साहेबांनी डोका लावला असेल याला गुंतून टाका आणि याला म्हणजे हे कुंकड तरी सभाला पाठवून देऊ आणि मग ते ओबीसीचं मतदार होईल, नगर परिषद जिल्हा परिषद जिंकून घेऊ, एवढा त्याच्या पाठीमागचा उद्देश असणार आहे, मग दुसरं काहीच नाही। आणि याने जर मराठाला आरक्षणाला विरोध केला तर मग सरकारकडे बी आम्ही बघणार आहे, कारण गाठ आमचं सांगाय पुढं 29 ऑगस्टला आम्ही आहेतच मग याने घ्यावं, याने गप बसावं, भावलं बसल्यासारखा याने उगाच शांतपणा करायचा नाही, गोरगरिबाच्या लेकराला आरक्षण मिळतं, कारण याने ओबीसीलाच काही दिलं नाही तर आम्हाला काय देणार आहे? त्याच्यामुळे याला मिळाल्यामुळे काय कुणाला आनंद नाही, काय नाही काय पुढं फक्त विरोध करायचा नाही म्हणजे नाही। बरं जरांगे पाटीलजी, आपण असं म्हणत असला तरी हे तर उघड आहे की भुजबळांची भूमिका आतापर्यंत काय राहिली मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आणि हे ठाऊक असताना महायुतीनं त्यांना मंत्रिपद देऊ केलेलं आहे, हे जाहीर आहे, हा एक स्वतःमध्ये संदेश आहे। आता बाहेर अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की याद्वारे ओबीसी वोट बँक सुरक्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे। माझे तुम्हाला दोन प्रश्न आहेत, जर का ज्या छगन भुजबळांना आपणच नाशिकमध्ये जो काही तुम्ही जरांगे पाटील तुम्ही सगळा प्रचार केला होता त्याच्यामुळे अगदी त्यांचं लीड इतकं कमी आणलं, शिंदेच्या म्हणजे छगन भुजबळांच्या विरोधात शिंदे होते आणि लीड अतिशय कमी केलं होतं, त्यांच्या सगळ्यात प्रमुख विरोधकाला लाखाच्या पुढे मतं मिळाली होती, त्याच्यामुळे तुमच्या प्रचाराचा भाग होता। माझा प्रश्न आहे, असं असताना जेव्हा भुजबळांना मंत्री केलं जातं त्या संदेशाचं काय करायचं? नाही मी सांगितलं ना त्याचा काही फायदा होणार नाही, ओबीसीचा मुद्दाही वाढणार नाही आणि आमच्यावर काही परिणाम नाही त्याला। ते माझाही मंत्री होताना 56 झाले तरी आम्ही देतो पुढं, आम्ही प्रामाणिक कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण आमच्या हक्काचं मागतोय, त्यामुळे ते किती आले किती गेले तर आम्ही भेटत नाहीये, त्याची काळजी नाही करायची। किती मंत्री वाले हे मंत्रीपद त्याला चॉकलेट दिलंय राव, दादा हे खरं आहे चॉकलेट आहे, आता काय तर त्यांना काय कुकडं बरं होतं, कुकडं जायचं काही परिषदा घ्यायचं काय करायचं त्यांना वाटत जाऊ दे तिकडे तयारी याला मंत्रिपद देऊन टाका, म्हणजे आता त्यांनी थोडेफार लोक इकडे तिकडे सभा घेऊन भाषण करत त्याच हिशोबाने त्याला केलेलं आहे। तेव्हा झाल्यामुळं ओबीसीचं कधीही चांगलं होणार नाही, ओबीसीचा खरा सेक्युरिटी काय केलं 70 वर्ष काय केलंय काय म्हणून ओबीसी मागे ओबीसीचा फायदा येईल उचलला, मायक्रो ओबीसीचा सगळ्याचा कोण प्रशासनात कोण प्रशासनात कोणालाच नाही येऊ दिलं, त्याच्यामुळे कोणी खुश नाही त्याच्यावरती, फक्त जातीय तेढ निर्माण करायचा, भाषण करायचं आणि मराठीच्या आरक्षणाला विरोध करायचा, मराठीच्या लेकरा बाळाचं वाटलं करायचं, एवढंच काम दादा त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या लोकांना कळतं ओबीसी मराठा वाद होत नाही, किती प्रयत्न कर म्हणा, आपलं म्हातारपणा लेकरू झाल्यासारखं आता मिळालंय आणि त्या मंत्रिपदाचे मुख्य गप बसावं गप राहावा,
सगळं शांतना करून गोरगरिबांच्या लेकरात वाद लावू नये. कारण हे आपलं वय आता राहिलेलं नाहीये हे शांतता भंग करण्याचं. आपलं जे काम आहे, आपलं जे वय आहे त्यानुसार त्यांनी वागावं. पण रे बाबा, आम्हाला जर असं काही पुढं आरक्षणाला विरोध केलेला वाटलं तर आमच्याशी गाठी हे मात्र करायला. फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो, अजितदादांना सुद्धा. अजितदादाला बी काय बुद्धी सुचली, आता तरी चांगले मराठ्याचे पोरं त्यांच्या फ्युअर मध्ये जात होते, हे काहीतरी करत सगळ्या जाती धर्माचे लोक यायला लागले होते. यांना विनाश चालू विसरत बुद्धी म्हणजे काय सुचली. सगळे गुंड पाळून बसलेत, कुठं जाती जाती तेढ निर्माण करणारे असले मंत्री घेऊन बसलेत. यांना काय विगार राखलेत काय माहित आता. घेणं नाही देणं सगळं आता या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. याची मोठी केलेली अजितदादांनी केलेली चूक 100% याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आता. कारण आम्हाला जर विरोध केला तर अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा हे जड जाणार आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थेचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तातडीनं लागू करायचं. शिंदे साहेबांच्या समितीला आता 30 जूनला संपणार आहे, तिची मुदतवाढ फडणवीस साहेबांनी करायची. सगळे त्वरित अंमलबजावणी करायची. मराठा आणि कुणबी एक 58 लाख नोंदणी त्याही द्यायच्यात, केसेस मागे घ्यायच्यात. तुम्ही मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांचीही कामं करायची. छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर काही खोड्या केल्या तर मात्र आमच्याशी आम्ही सामना करायला तयार झालेलो. एक जरंगे पाटीलजी, एक प्रश्न असा आहे विचारायचा, तो थोडा राजकीय आहे, पण मला तुमचा अंदाज, तुमचा एक तर्क समजून घ्यायला आवडेल. छगन भुजबळ कुणाच्या पक्षातून येतात? अजितदादांच्या, राष्ट्रवादीच्या. मंत्रिपद कुणाला भरायचंय? अजितदादांना भरायचंय. पण अशी चर्चा आहे की या सगळ्यामध्ये भाजपचा फार मोठा रोल राहिला. वस्तुतः अजित पवारांकडे आणि धनंजय मुंडेंच्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर बसवण्यासाठी अनेक जण इच्छुक होते, पण तरी सुद्धा छगन भुजबळांना आणलं जात असेल तर तुम्हाला असं वाटतं की अजित पवारांवरती काही वेगळा दबाव आला असेल? असू शकतो. तशी चर्चा 4च्या नंतर व्हायला लागली. तिसरा बारा आता 4च्या नंतर ती चर्चा व्हायला लागली. अगोदर वाटलं होतं हे अजित दादांनी केलं असेल, परंतु हे फडणवीस साहेबांनी सगळं घडून आणलंय अशी चर्चा त्यांच्या भाजपाच्या वर्तुळामध्ये 4 वाजल्याच्या मग मला, कारण हे वरून आता कसं वाटतं कोणी कोणाचे काय म्हणते त्याला बघा, नवीन शब्द आहेत काय राजकीय, कोणी हित क्षेत्र होता काय तर मी म्हणत त्याला, कोणी कोणाचे प्रेमाचे क्षेत्र, कोणी कोणाचे असले, हे नवीन शब्द लफडे आम्हाला आता नवीनच माहित व्हायला लागले. टीम सांगते ते म्हणजे याचा नंबर होता त्याचा कटला आणि हे तिसरंच आणलं महिन्यामध्ये घेण्या देण्याचं. म्हणजे आता ही फडणवीस साहेबांवरती आतून दिवस मात्र आता तिसरा बारा 4 वाजल्यापासून सुरू झालाय. हे मधीच आलंय. कारण त्यांच्या सुद्धा ओबीसी इतके मुरबी नेते येतं पण काय होतं बघा दिवशीला नेमकं हुशार असते पण त्याला वरच येऊन देत नाही. एखाद्या मोठ्या झाडाखाली नाही, एखाद्या बारीक झाडात येऊन येत नाही. असं आहे का ओबीसीत कोण हुशारच नाही, एकच हुशार आहे. ते तेवढं भरायचं त्याला हुशार आहे बघ. गप्पा हाणायचा, कोण मलिदा हाणायचा, कोण करण्याचा तेवढं शिकू शकतो तेव्हा चांगला. हे कशाला आणलंय नेमकं फडणवीस साहेबांनी याचं उकल थोड्या दिवसात होणार आहे. पण मराठा आरक्षणाला विरोध करायचा नाही म्हणजे नाही. पण जरंगे पाटीलजी, आपण म्हणताय आपली अशी अपेक्षा आहे की छगन भुजबळांनी बाकी काही करावं, मंत्रिपद मिळालंय ते घेऊन शांत राहावं, पण जे छगन भुजबळ मंत्रिपद नसताना इतका कठोर विरोध करू शकतात, तुम्हाला आवाज देऊ शकतात, ते आता मंत्रिपदावर आणि कॅबिनेट मंत्रिपदावर आल्यानंतर आता तर उलट ती शक्ती वाढलेली आहे. मग जरंगे पाटीलची तुमची ती अपेक्षा कशी काय पूर्ण होणार? नाही बघा, त्याला पहिल्यापासून एक सवय लागलेली त्याला की सत्तेत जायचं, मंत्रिपद घ्यायचे, पक्ष आणि सरकार हे अडचणीत आणायचं. त्याचा आतला डाव वेगळा असतो आणि चेहऱ्यावरचा वेगळा असतो. कारण त्याच्या 2-4 भूमिकेत चालणारा तो माणूस. लवकर भाजपालाही कळाला नाही कसं, लवकर कळाला नाही, त्यांच्याही लक्षात आला ना. आमच्यासारख्या पोरांच्या जर लक्षात यायला लागलं तर ते तर अति हुशार तज्ञ लोक असतील त्यांच्या सुद्धा. तो आतला त्याचा विचार वेगळाच असतो, चेहऱ्यावरचा वेगळाच आहे, कार्यकर्त्याला सांगायचा वेगळाच आहे. त्याच्या अशा वेगळ्या वेगळ्या एका गुंडाच्या टीमा असल्यासारखे विचार देणारे प्रवाह आहेत त्याला वेगळे वेगळे, त्या पद्धतीने तो वागतो. म्हणून तो मंत्रिपद घेणार, त्याच्याच भूमिकेनं तो वागणार. आता सरकारला याच्या माध्यमातून काय साधायचं होतं काय माहित नाही. आणि त्याला बळ दिलंय तर आम्हाला त्याचं बळ दिलं काही करत काहीच करत नाही. मग ती मंत्रीच होता आणि मधल्या काळात एवढं बोलतो, मंत्रिपद असल्याशिवाय बोलत नाही. आणि आता का बोलला? फडणवीस साहेबांचं आणि अजितदादाचं दोघांचं मात्र 100% अडचणीत आलं म्हणून समजायचं. त्याचं कारण सांगतो. हे भाजपामध्ये जे आमदार निवडून आलेत, मंत्री खासदार झाले, यांच्या पोरांना, यांच्या कार्यकर्त्यांना आरक्षण लागतंय, त्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण लागतंय, नेमका हाच विरोध करतोय. त्याच्यामुळे त्यांना मतदारसंघात जड जाणार आहे. अजितदादाचे आमदार, खासदार, मंत्री यांच्या सुद्धा मतदारसंघातल्या प्रत्येक मराठीच्या कार्यकर्त्याच्या लेकरा बाळाला आरक्षण लागतंय, मंत्री आमदारांच्या पोरांना सुद्धा लागतंय.
त्याच्यामुळे विरोध करणारा हा आहे, हा मारेकरी. हे आपल्या लेकरांचं जर नजर दाबणार असला, आरक्षण मिळवून देणार नसला, तर याला ब्र शब्द सुद्धा मंत्र्यांनी काढू द्यायचा नाही. राजदादाचे मंत्री असतील किंवा फडणवीस साहेबांचे असतील, आणि जर तुम्ही याला उत्तर नाही दिलं किंवा आरक्षणाच्या विरोधात बोलत, याचा अर्थ आम्ही असा काढणार की तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना आरक्षणाला विरोध करण्यासाठी त्याला आमच्यावर लादलंय. तर गाठ आमच्याशी 29 ऑगस्टला जर एकदा मुंबईत आम्ही घुसलोत ना, तर तुम्हाला पश्चाताप करायला सुद्धा 1 मिनिट वेळ देणार नाही. कारण मागं तुम्हाला आम्ही उचित घटका दाखवलेला आहे. आता पिक्चर पुरा बाकी आहे, मराठ्याचा नाद नाही करायचा. ह्या वेळेस अख्खे मराठी आहेत, म्हणजे व्यावसायिक मराठी, कर्मचारी मराठी, शेतकरी मराठी, सगळे मराठी, राजकारण्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदचे नगरसेवक, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, सगळेचे सगळे तिकडे येणार आहेत. जो मुंबईला येणार नाही त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे. गावागावात प्रत्येक जागेवर जो आरक्षणाच्या स्वतःच्या लेकराबाळाच्या लढाईत ना उठा, तर त्याला पुढे मात्र राजकीय सामना सुद्धा आमच्या सगळं करावा लागणार आहे. मराठी त्याला पाडून टाकणार. बरं, पण असं तुम्हाला वाटतंय जरांगे पाटीलजी की हे मंत्रीपद म्हणजे छगन भुजबळांना त्यांच्या आतापर्यंतच्या ओबीसी आरक्षण किंवा मराठा आरक्षणाला विरोध याचं बक्षीस मिळालंय त्यांना, हे राजकीय बक्षीस मिळालंय त्यांना एक प्रकारे? त्यांचं नाव कुठेच नव्हतं या मधल्या काळात. नाही, बक्षीस नाही, काय नाही. बक्षीस देत असताना पहिल्या रांगीतला गडी ना देऊ, पहिल्या लफड्यात नाही देऊ. तर बाळासाहेब ठाकरे साहेबापासून ते शरद पवार साहेबापासून तर फडणवीस साहेबापर्यंत ते शेवटचं लफडं अजितदादा आणून ते केलं त्यांनी गटलं सगळं. ते पहिल्या लफड्यातला आहे ना, ते पहिल्या दंक्यातच येणार ना. इतक्या उशीर आलं तर त्याला उष्ट ताट दिले खरकट साठी तरी एखाद्या म्हाताऱ्या माणसाला 70-80 वर्षात म्हातारपणा लिकूर होतं, 70-80 वर्ष होतं, मुके घेत बसलं आपलं दिलंय की हे आता निवडणूक आल्या बोबलं इकडून तिकडून भाषण करी थोडं ते शेअर शायरी येते, त्याला आता नवीन धंदा टाकला की नाही शेअर म्हणायचा. ज्या नाही खायना का काय तर म्हणलं नाही खायना तिथं नाही राहिलं, तिथंच राहिलं झोपडी करून परत. आता काय करायचं त्याचं, त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही. देशदारा काय टेन्शन घ्यायचं काम नाही. आम्ही खंबीर आहेत त्याला, त्याची काही काळजी नाही. परंतु एखाद्या संविधानाच्या पदावर बसल्याच्या नंतर आपल्याला काही जबाबदारी असतात, आपल्याला काही संकेत असतील ते आपण पाळायचे असतील, ते त्यांनी पाळावं. गैरफायदा मंत्रिपदाचा उचलून जाती तेढ निर्माण आता गावागावात करू नये, हे मात्र त्यांनी प्रामाणिकपणानं पाळावं. नसता आता आमचा संयम संपणार आहे. जशाच तसं या पुढच्या काळात उत्तर दिलं जाईल. कारण आम्ही संयम किती दिवस धरायचे या राज्यात आम्ही सांगतो, आम्ही शांत राहा. वापर करतो पिक्चर जातीचा आणि मंत्री होतो इतके आंदोलन करतोय तिसरं, लोक चौथ्याचे उपोषण करू चौथेच मेले, आणि हे होतंय मंत्री मजी. मला जरांगे पाटीलजी, ढोलवा झाले. जरांगेजी, मला एकदम अचानक तुमचं एक वक्तव्य आठवलं. तुम्ही म्हणाला होतात की भुजबळांचा खुट्टा तुम्ही उखडल्याशिवाय राहणार नाही. पण आता जर का त्यांना इतक्या मधल्या गॅप नंतर जर का मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद दिलं जात असेल, मग तर उलट त्यांचा खुंटा बळकट झालाय. मग तर आता खुंटा असेल तर तंबू पण उभा राहिला असणार आणि राहीलच तो. मग आता कसं करायचं? मराठ्याच्या वादळात सगळं उडून लावतो मी त्याचं टेन्शन ना घेऊ. बरं तुम्ही नुसते 29 तारीख नुसते माझे बघा कस काय महाराष्ट्रात जर एक मराठीचं घरी राहिलं तर चॅलेंज देईन तुम्हाला. यावेळेस 10 पट मुंबईचे 10 पट. आमचे शेवटचे लोक तुम्हाला इकडे पुण्याजवळ दिसणार. शेवटचे लोक मुंबई जाम होऊन त्याचे काय नका करू तुम्ही. आता काय फुटा ते आरक्षणासाठी म्हणलेलं होतं आम्ही. आरक्षणाला जेव्हा काय म्हणलं होतं तेव्हा तरी भाषणात कधीतरी म्हणलं होतं, यायला मला माहित नाही केव्हा म्हणलं. तेव्हा आमचे बांधव आंदोलन करू रात्रंदिवस लढत होते. त्यावेळेस ते म्हणलं होतं मी 5 आणून तुम्ही मराठ्याच्या आरक्षणात. म्हणून तो 5 हानी ना तो अजून फुटाने उपटेला तर नाव बदलून तुम्ही उपटेलच ना. 3 कोटी आरक्षणात घातले, आता गॅजेट घेणार, मराठ्याचा JRB घेणार. आणि कसं देत नाही बघतोच ना, आमचं हक्काचं आहे ते. आमचं हक्काचं आहे, कसं देत नाही ते बघतोच ना. मी बी मराठी आमच्या लेकरासाठी किती मंत्री होते 100 तुम्ही. एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्या कथित घोटाळ्यांच्या बद्दलचे दावे भाजपनं केले होते. हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्या विरोधातल्या पत्रकार परिषदा किरीट सोमय्या यांनी घेतल्या होत्या आणि टीका केली होती, राजीनाम्याची मागणी वगैरे केली होती. आणि फार जुन्यापासूनचा अकाउंट आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्यापासून अनेक बाकीचे सगळे मुद्दे. आज माझा आपल्याला प्रश्न आहे, एक नागरिक म्हणून म्हणा किंवा एक महत्वाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणा, की जेव्हा अशा व्यक्तीला ज्या सत्ताधाऱ्यांनी कधी काळी इतक्या बोल लावलेले असतात, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असतात, त्यांना जेव्हा मंत्रिपद दिलं जातं सन्मानाने, तेव्हा तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, चळवळीतल्या माणसाला काय वाटतं? अरे मला सुद्धा मी तेच सांगायचं. मी सुद्धा याचं प्रामाणिकच उत्तर घेतो की यांनी सुद्धा अगोदर घाण टीका केलेलेच आहेत ना. फडणवीस साहेबांवरती म्हणा, समाजावरती म्हणा, केलेलेच आहेत ना. मग तुम्हाला तो चालतो.
आम्ही तर एक हक्कासाठी लेकरं भांडतो, आम्ही लेकराच्या वयात येत तरी आमचा राग येतो तुम्हाला, त्याचा कसं येत नाही मग? त्यांनी तर काय काय केलं नाही इथून मागं, वटळे केले, ते केले सोमवार साहेब तुम्ही नाव घेतलं ते मेलेंद्राव टमटम लावलो, नुसते वृक्ष भरोभर आणि कागद डोक्यावर गुठडं, हातात गुठडं, एक हातात हातुडा, रिक्षा लाव, जीप लाव, टेम्पो लाव, टमटमाट टाकायचे, ते गुठुडे भ्रष्टाचाराचे तिकडे न्यायचे. ते तर माणसाचं बोलतीच बंद करून टाकली. ते तर माणूस एवढं लफडे करून लढत होतं, कुठाने करत होतं, इकडून पैसे आणि तिकडे कागद काढू हे काढून तिकडे टाकत होती. बोलून देणार तुम्हाला भ्रष्टाचारी चालतात राव. आम्ही तर आमच्या हक्काचं आरक्षण मागतो तरी आम्हाला तुम्ही आम्हाला वाईट म्हणता. आमचं 1884 पासून मागतो आणि आपल्या कसले समजता तुम्ही की जे घाण विचारानं बरबडले, जाती दंगली लावते, भांडणं लावते, भाषणात वेगळ्या वेगळ्या काय म्हणून त्याला कठोरपणानं हत्यारं काढायची भाषा करतात. बरं, अशा मंत्र्यांना मोठे करतात. त्या अजित दादाला तर मी म्हणतो फडणवीस साहेबांनी तर त्यांना मंत्रिपद द्यायलाच नको होतं, पण आता दिलंय, त्यांनी कमवून दिलंय. याचं कारण तर मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला सांगून टाकलं. आपण निवडणुकी चॉकलेट दिलं, त्याला त्याची फळं इकडून तिकडे चष्मा खालीवर करेल, इकडे तिकडे भाषण आणि यासाठी. पण ते अजित दादाला कोणतीही का राखली, त्यांना या महाराष्ट्रात चांगला म्हणत होते आता पोरं की ह्यो माणूस जरा बरा आहे, सगळ्या जाती धर्माला धरतो, मराठीच्या पोराला आधार झालाय. हे घाणमध्ये आणून घुलीन आपल्या लेकराचं नरडं लागणार. त्याच्यामुळे आता ह्या रोषाला सुद्धा अजित दादाला सामोरं जावं लागणार आहे. नसता अजित दादाच्या सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी अजित दादाजवळ बसून त्यांची कान उघडणी करणं खूप गरजेचं आहे. बरं, की ह्यो आपल्या लेकरा बाळांचं आरक्षण घालतोय, सगळ्यांच्या लेकी बाळी लेकरं मोठे होणार आहेत. ह्यो बोलता कामा नाही आरक्षणात. याने विकास करावा, याला काय काय तिकडे कुठाने करायचे ते करावं. तिकडे नाशिक मधले शेतकऱ्याचे हालचाली तुम्हाला जरांगेजी, तुम्हाला एबीपी माझाच्या माध्यमातून अजितदादांना काही संदेश द्यायचा आहे, म्हणजे आपला संवाद संपण्यापूर्वी तुम्हाला काही अजितदादांना सांगायचं आहे या निमित्तानं? हो, 100% मी अजितदादांना याबद्दल कधी बोललो नाही, मला बोलायची आवश्यकता पण नव्हती. पण चुकीचं काम आणि चुकीचा पायंडा आणि चुकीचं पाऊल अजितदादा तुम्ही आता उचलायला लागला, की जे समाजात तुमच्याबद्दलचा चांगला संदेश चालला होता. आज जे तुम्हाला पोरांचा एक ओढा मोठा मानणारा तयार झाला होता वर्ग, तुम्ही हातानं त्याला आता बाजूला सारायला लागलेला. तुमच्याबद्दलची चांगली इमेज तुम्ही स्वतःहून तयार केली होती. आधीच तुमचा असणारा थोडाफार डाग तुम्ही तो पुसवत कुठेतरी समाज तुम्हाला आता पकडायला लागला होता. शिंदे साहेब आयुक्त, मी जाहीर बोलणार आहे, परंतु तुम्ही इतका चुकीचा पायंडा केला की तुम्ही बीड सारख्या ठिकाणी बी सहारोपित केले नाही. संतोष भाईचे तुम्ही गुंड सांभाळायला लागलात, मंत्रीपद द्यायला लागलात, तिथं पण लोकांचा रोष तुम्ही अंगावर घ्यायला लागलात. आता ह्यो सगळ्यात मोठा मराठ्यांचा आणि ओबीसीचा सगळ्यात मोठा शत्रू छगन भुजबळ. कोणता ओबीसी याच्यावरती खुश नाही. ह्यो आला की ओबीसींना वाटतं आता आपल्याला काहीच मिळणार नाही. त्या माणसाला पोसायला लागलात तुम्ही. तुम्हाला काय आता काय म्हणतात त्याला, विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली हे माहित नाही आम्हाला. तुम्ही सगळ्यात मोठी चूक करायला लागलात आणि याची किंमत अजितदादा 100% तुम्हाला मोजावी लागणार आहे. जरांगेजी, आपण फार मोठा संदेश दिलेला आहे आणि मला खात्री आहे की आपले समर्थक आणि मराठा समाजातले कार्यकर्ते सुद्धा हा एवढा पाठ नक्की अजित पवारांपर्यंत पोहोचवतील. बहुधा पहिल्यांदा असं झालं असेल की जरांगे पाटलांनी अजित पवारांना ही स्पष्ट सूचना दिलेली आहे छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरती पुन्हा येण्यानंतर. जरांगे पाटीलजी, खूप खूप धन्यवाद. आपली तब्येत जरा बरी नसताना सुद्धा आपण एक 15-20 मिनिटं सलग आम्हाला दिली, यासाठी तुमचे आभार, धन्यवाद. हे होते जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचे सगळ्यात प्रमुख चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील.